काय ग, काय झालं? एवढी त्रासलेली का दिसतेस? काय सांगू. मी एक ऑनलाईन बिझनेस सुरू केलाय पण काहीच कळत नाही. इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना, वेबसाईट, सोशल मीडिया, मार्केटिंग, सगळंच खूप अवघड वाटते. सुरुवातीला असं वाटणं स्वाभाविक आहे. मी पण हे सर्व अनुभवलंय. आणि तू कोणती योजना बनवली आहे? योजना योजना काय अशी बनवली नव्हती, पण असा विचार करत होते की अशी वेबसाईट बनवेल जिथे लोक आपोआप येतील. हीच तर सर्वात मोठी चूक आहे. ऑनलाईन बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी जे पण क्लायंट आहेत त्यांना समजून घे. त्यांना काय पाहिजे ते सर्वात आधी लक्षात घे. त्यानंतर त्यांना तू कशी मदत करू शकते ते बघ. पण मी हे सगळं कसं करू? इतके प्लॅटफॉर्म आहेत आणि सगळंच वेगळं आहे. बघताय. आधी 2 प्लॅटफॉर्म चूज करून घे. फॉर एक्झाम्पल तू इंस्टाग्राम किंवा युट्यूब चूज केलं असेल तर त्याच्यावर तुझी नीच डिसाईड कर. नीच म्हणजे तुझा कॉन्टेंट कोणत्या याच्यामध्ये येणार आहे ते डिसाईड कर. त्यानंतर तू कॉन्टेंट टाकणं चालू कर आणि प्रत्येक व्हिडिओमधनं काहीतरी शिक. पण मला सगळं स्वतः करावं लागेल का? हे तर खूप वेळ घेईल मग. हो, पण जसं जसं तुझा व्यवसाय वाढेल तसं तसं तू छोट्या मोठ्या कामासाठी लोकांना हायर करू शकतेस. त्यानंतर जे पण चूक तुझ्याच्याने होते आहेत त्यावरनं काही ना काही शिक आणि हार कधी मानू नकोस. तुमच्या बोलण्यामुळे खरंच खूप आधार मिळाला. आत्ता मला समजते की कोणतं पण काम करताना वेळ हा लागतोच. अगदी बरोबर. थोडं थोडं रोज डेव्हलप होत राहा. गोल्सवर तुझ्या फोकस असू दे आणि निगेटिव्ह लोकांपेक्षा दूर राहा. एक दिवस तू नक्की यशस्वी होशील. थँक्यू सो मच. आत्ता माझा आत्मविश्वास वाढतोय. चला तर मग परत नव्याने सुरुवात करूया. तुम्ही काय बघतायत? तुम्ही पण जा, ताईला मेसेज करा आणि ताईसोबत बिझनेस स्टार्ट करा.